मी कोलाजन लावलं ना तर मी खरंच खूप छान दिसणार आहे. माहिती आहे का, माझ्या चेहऱ्यावरती ग्लो येणार आहे, माझे पिंपल्स वगैरे सगळे निघून जाणार आहेत. मला कोलाजन वापरायलाच पाहिजे बाबा. माझं एज 27 राहू दे किंवा 25 राहू दे, वापरलं पाहिजे. असं नाही की 30+ वापरलं पाहिजे. सो प्लीज थांबा, इथेच थांबा. असा विचार करू नका की तुमचं एज 30च्या बिलो आहे आणि तुम्हाला कोलाजन वापरायची गरज आहे. तर नाही, कोलाजन फक्त आणि फक्त आफ्टर 30वाल्यांनीच वापरायचं असतं. तेही स्पेसिफिक रिझन आणि स्पेसिफिक जर त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तरच वापरू शकता. विदाऊट एनी रिझन वापरू नका. कोलाजन तुमच्या बॉडीमध्ये नॅचरली प्रोड्यूस होतं. आफ्टर 30 ते कमी होतं. हे कोलाजन हे एक प्रोटीनचा भाग आहे. सो प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये ते असा एक प्रोटीन असतो की जो आपल्या स्किनला टाईट ठेवतो, इलास्टिसिटी प्रॉपर ठेवतं. सो त्यामुळे नंतर आफ्टर 30 ना इलास्टिसिटी कमी कमी होत जाते. म्हणून मग ते ब्रिंकल्स दिसायला सुरू होतात. म्हणजे आपण सुरकुत्या जे म्हणतो ना ते दिसायला सुरू होतात. सो आफ्टर 30 हे जसं की रेटिनॉलचा प्रकार येतो. रेटिनॉलसुद्धा आफ्टर 30 यूज करतो. बिफोर 30 रेटिनॉलसुद्धा वापरत नाही. बिकॉज रेटिनॉलसुद्धा एजिंगचं काम करतं आणि कोलाजनसुद्धा एजिंगला कमी करायचं काम करतं. म्हणजे आपलं एज कमी दिसतं. बिकॉज आपल्या इलास्टिसिटी ते व्यवस्थित पकडून धरतं आणि त्यामुळे मग आपलं एज दिसत नाही. म्हणजे आपलं एज थोडंसं कमी दिसतं असं प्रकारे. पण ते असं नाही की तुम्ही लगेच खूप सुंदर दिसाल किंवा तुम्ही 30च्या तर तुम्ही 20च्या दिसणार, असं नाही होत. ते फक्त तुमची इलास्टिसिटी थोडीशी प्रॉपर व्हायला मदत करतं. बस चुकीचा नॉलेज घेऊन किंवा चुकीची इन्फॉर्मेशन घेऊन कुठल्याही गोष्टी वापरू नका. कोलाजन पावडर आता खूप सारे आलेले आहेत, वापर करू शकता. फक्त एवढंच की डॉक्टरांचा सल्ला घेतलेला नेहमी बरा असतो. विदाऊट तुम्ही विदाऊट कन्सल्ट तुम्ही घेतलात ना तर त्याचे इश्यू तुमच्या किडनीवरती वगैरे होऊ शकतात. बिकॉज तुम्हाला माहीत नाही की ते कुठल्या ब्रँड तुम्ही ऐकलेलं आहे मान्य, बट तुम्ही घेताय त्याचा सोर्स खरंच आहे का तुमच्या फायद्यासाठी किंवा तुम्हाला खरं त्याची गरज आहे का, या गोष्टीचा विचार करून तुम्ही कोलाजन पावडर घेतलं पाहिजे. सो कोलाजन नॅचरलीसुद्धा तुम्हाला मिळतं की चिकनमधून, एगमधून, फिशमधून. तुम्हाला म्हणजे नॉनव्हेजमधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रोटीन मिळतं. प्रोटीन म्हणजेच एक प्रकारचा कोलाजन आहे. तुम्हाला मी स्किनवरती एखादं स्किनचं आपली स्किनमध्ये किती पार्ट असतात, कोलाजन काय असतं तुम्हाला हेही दाखवेल मी. त्यानंतर जर तुम्हाला जमलं ना तर विटॅमिन सीचं जर तुम्ही कोलाजन पावडर घेताय इन केस, तर कोलाजन पावडर किंवा मटन चिकन जेही खात असाल तुम्ही तर त्यासोबत तुम्हाला विटॅमिन सी घेतलं पाहिजे. तुम्हाला माहिती असेल तर की ही गोष्ट की जर कोणी नॉन व्हेजिटेरियन आहे ना त्यांच्या बॉडीमध्ये विटॅमिन सी चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब होतं. आणि जसं की आयरनच्या गोळ्या वगैरे कोणी खात असेल ना तर विटॅमिन सी किंवा नॉनव्हेज खात असेल ना त्यांच्यामध्ये आयरनसुद्धा लवकर ॲब्झॉर्ब होतं. आणि जसं की तुम्हाला आयरनची कमी असेल ना तर तुम्ही जर बीट वगैरे खाताय आणि फक्त बीट तुम्ही खाऊन बसलात ना तर तुमच्यामध्ये ते प्रॉपर पद्धतीने ॲब्झॉर्ब होणार नाही. त्यासोबत तुम्ही संत्र खालात, एक्झाम्पल तुम्ही आता सकाळी संत्र खालात आणि संध्याकाळी तुम्ही बीट खालात तर त्याचा बीटाचा जो एक्झॅक्टली तुम्हाला आयरनसाठी हवं होतं त्याचा उपयोग तुमचा बरोबर ॲब्झॉर्ब होणार. म्हणजे विटॅमिन सी थ्रू तुमचा ॲब्झॉर्प्शन रेट वाढतो. म्हणून कधीही विटॅमिन सीचा वापर करायचा असतो. बिकॉज विटॅमिन सी तुम्हाला ॲब्झॉर्प्शनसाठी खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतो. सो कोलॅजन तुम्ही कुठलेही कोलॅजन घेत असाल त्याच्यासोबत विटॅमिन सीला प्रेफर करा. ते तुमच्या ॲब्झॉर्प्शनसाठी चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. कोलॅजनचे पावडर खूप सारे आहेत. ओजिवा आहे, त्याच्यानंतर अदर म्हणजे क्युअरवेदा आहे. खूप सारे ब्रँड्स आहेत. वाटलं तर मी तुम्हाला एखादा फोटो वगैरे दाखवीनच की किती सारे ब्रँड्सचे प्रकार आहेत एक्झॅक्टली. सो कुठल्याही ब्रँडचं पावडर घेऊ शकता असं काही नाही, पण डॉक्टरांचा सल्ला घेतलेलं नेहमी बरं असतं. त्याचे फायदे काय आहेत, कोलॅजन एक्झॅक्टली कुठे कुठे काम करतं, हे आपले सानेदुखी टाईप 1, टाईप 2, टाईप 3 अशा प्रकारचे कोलॅजनचे प्रकार असतात. टाईप 1 आणि टाईप 2 हे स्किनसाठी स्पेशली येतात आणि टाईप 2मध्ये ना तुम्हाला गुडघेदुखी वगैरे सानेदुखीचा जो प्रॉब्लेम होतो ना तो स्पेशली कोलॅजनमुळेच होतो. मग त्यासाठी सुद्धा कोलॅजन दिलं जातं. कोलॅजनच्या टॅबलेटसुद्धा येतात फार्मामध्ये मेडिसिन पर्पजमध्ये. जसं की तुम्हाला गुडघेदुखी सानेदुखीचा त्रास असेल ना तर ते कोलॅजनमुळे सुद्धा होतो. जर कोलॅजनची कमी तुमची असेल टाईप 2मध्ये तर तुम्हाला गुडघ्यासाठी सुद्धा वापर केला जातो. गुडघेदुखीसुद्धा होऊ नये किंवा सांधेदुखी होऊ नये यासाठी दिलं जातं कोलॅजन फक्त आणि फक्त तुम्हाला ग्लो देणं किंवा अशा प्रकारचं जे तुमचं मिथ आहे ना त्यासाठी नाही. फक्त कोलॅजन तुमची इलास्टिसिटी व्यवस्थित करते, तुमचं प्रोटीन प्रोड्यूस करायला हेल्प करतं. आता कोलॅजन पावडर घेताय किंवा कोलॅजन काय करतं एक्झॅक्टली, म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे कोलॅजन एवढं काय इम्पॉर्टंट आहे. कोलॅजनने काय होतं, तुमची नखं केस हे व्यवस्थित राहतात, म्हणजे चांगले ग्रोथ त्याला भेटते. गुडघेदुखी अंगदुखीचा प्रकार जो म्हणतात ना तो सुद्धा त्याच्यामध्येच येतं. सो तुमची गुडघेदुखी बंद होईल, सांधेदुखी बंद होईल जर तुमच्या बॉडीमध्ये कोलॅजन व्यवस्थित असेल तर. आपण किंवा हाडं व्यवस्थित मजबूत राहतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट सर्वांना आवडणारा टॉपिक म्हणजेच की आपली स्किनची इलास्टिसिटी व्यवस्थित राहते, म्हणून आपला स्किन व्यवस्थित असा तरुण दिसतो.
सो हे एक मोस्ट इम्पॉर्टंट आणि सगळ्यांना आवडणारा विषय आहे की कोलाजन लावण्याचं रिझन फक्त आणि फक्त स्किन वाटतं सगळ्यांना, पण ह्या बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा येतात त्याच्यामध्ये. नॅचरली तुम्ही कुठून म्हणजे सोर्स करतात, चिकन, एग, फिश, ग्रीन लिफीज, विटॅमिन सी म्हणजे संत्र किंवा आपलं लिंबू, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला कोलाजन चांगल्या पद्धतीने भेटतं आणि विटॅमिन सीद्वारे ते चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब होतं. सप्लिमेंट म्हटलं तर त्याचे कॅप्सूल फॉर्ममध्ये वगैरे पण येतात आणि त्याचे पावडर फॉर्ममध्ये सुद्धा येतात. हायड्रोलाइज चांगल्या पद्धतीने आणि इझिली ॲब्झॉर्ब होतं आपल्या बॉडीमध्ये. सो ह्या सगळ्या झाल्या कोलाजनबद्दल. कोलाजन वापरायचं कोणी आणि कोणासाठी मोस्टली ॲक्टर्स लोक तर बऱ्यापैकी वापरतात, म्हणजे त्यांचं स्पेशली खूप पद्धती, बिकॉज ते त्यांची एजिंग कमी व्हावी किंवा एजिंग कमी दिसावी म्हणून ते लोक वापरतात. बिकॉज त्यांचं सुद्धा वयानुसार इलास्टिक तुम्ही बघितलं का की ॲक्टर्स लोकांचे रिंकल्स वगैरे दिसत नाहीत, खूप कमी दिसतात त्या लोकांचे. ते लोक 50-50 वयाचे असतात, पण ते लोक लीड रोलसुद्धा करतात, कारण की त्यांची तेवढी त्या लोकांनी कोलॅजन, प्रोटीन वगैरे त्यांचं डाएट खूप चांगलं असतं. आपलं डाएट एवढं व्यवस्थित होऊ शकत नाही आणि आपण करू शकत नाही स्पेशली बिकॉज आपल्याला सवय नसल्यामुळे किंवा आपण तेवढे बाबा आपलं फेस आपल्याला एवढं चांगलं ठेवायचं म्हणून आपण इतके पण हे नसतो की हां बाबा इतकं व्यवस्थित ठेवायचं ते, चल जाऊ दे काय होणार आहे, म्हणून आपण त्या गोष्टीला इग्नोर करून आपण व्यवस्थित राहत नाही. हेच आपलं एक वीक पॉईंट म्हणू शकते मी. आणि कोलाजन हे 30+ वाल्यांसाठी स्पेशली आहे. कोलाजन 30च्या आधी स्पेशली अवॉइड करा, बिकॉज ते बॉडीमध्ये निर्माण होतं. फक्त तुम्हाला जर तुम्हाला चेहऱ्याला फ्रेश आणि नीट व्हायचं तर विटॅमिन सीचे सोर्सेस घ्या. आणि कोलाजनचे जे पण चिकन, मटन, विटॅमिन सीसाठी आवळा खाऊ शकता. आवळासुद्धा तुम्हाला एक प्रकारे तरुण ठेवतं, कोलाजनच्या फॉर्ममध्ये येतं चांगल्या पद्धतीने. आवळा जर तुमच्याकडे काही ठिकाणी आवळा रेग्युलर मिळत नाही, काही ठिकाणी आवळा भेटतो म्हणजे कंटिन्यू भेटतो, तर भेटत असेल ना तर रेग्युलर तुम्ही ॲटलिस्ट एक आवळ्याचं ज्यूस बनवून खा किंवा तुम्हाला आवळ्याचं जसं चटणी वगैरे काही बनवून, तर आवळासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इनडायरेक्टली कोलाजनचं काम करतं. संत्र वगैरे पण करतात, पण संत्र रेग्युलर खाणं कोणाला जमत नाही बिकॉज ते आंबट खूप असतं म्हणून. मग तुम्हाला त्या पद्धतीने काही वेगळं करता येत असेल तर वेगळं करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता. संत्रसुद्धा बेस्ट सोर्स आहे. आणि लिंबू तर आपण रेग्युलर जेवणामध्ये वापरलं तरी चांगलं आहे, पण लिंबूमध्ये तुम्हाला इतकं मिळत नाही, पण तुम्हाला आवळ्या थ्रू खरंच बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. सो ह्या सर्व झालं सर्व कोलाजनबद्दल. कोलाजन कोणाला वापरायचं, किती वापरायचं, कशा पद्धतीने वापरायचं, पावडर किती असतात. पावडरचे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक फोटो पाठवते की किती ओझिवा आहे, क्युअरवेदा आहे. हे 2 ब्रँड मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहेत आणि त्यातल्या त्यात क्युअरवेदा हा खूप छान आहे. म्हणजे पर्सनली मी म्हणजे बोलतात ना मी सेल केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने विकला जातो हा क्युअरवेदाचा. क्युअरवेदाचे प्रोडक्ट सगळेच चांगले आहेत. ओझिवाचं मी अजून ऑब्झर्वेशन केलं नाही आहे किंवा अजून मला कस्टमर फीडबॅक इतका माहिती नाही आहे. सो मी सजेस्ट करणार नाही की हा वापरा किंवा तो वापरा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरसुद्धा कोलाजन पावडर देतात. तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही स्किन स्पेशलिस्टकडे जाऊ शकता. डर्मॅटॉलॉजिस्ट चांगल्या पद्धतीने सजेस्ट करतात. त्यांचे चार्जेस थोडेसे महाग असतात डर्मॅटॉलॉजिस्टचे, पण त्यांचे तेवढे ट्रीटमेंटसुद्धा चांगल्या पद्धतीने दिले जाते. सो मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस तुम्हाला काही वेगवेगळी इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा एखादा टॉपिक कवर करायचा असेल तर मला नक्की सांगा, कमेंटमध्ये लिहा. मी तुम्हाला तो टॉपिक क्लिअर करून देईन. सोप्या भाषेमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न करते, जे की मी माझ्या फार्मा लँग्वेजमध्ये न सांगता तुम्हाला तुमच्या भाषेत समजेल ह्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते. सो चला भेटूया. थँक्यू.